हे बघा मी बाजीला जाऊन आली आहे आणि बाजीला दाखवते तुम्हाला मी काय काय घेऊन आले ती आणि कसा काय भाव आमच्या इकडे चालू आहे भाजीपाल्याचा ते पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर ह्या बघा ही कोथिंबीर आणलेली आहे आणि अर्धी खुडलेली आहे, अर्धी खुडायची बाकी आहे. तर ही कोथिंबीर मला कोथिंबीरीची गड्डी 20 रुपयाला भेटलेली आहे. आणि ह्या बघा टमाटी, तर टमाटी 40 रुपये किलो होती, तर अर्धा किलो आणलेली आहे टमाटी मी. आणि मिरची पण 40 रुपये पावशेर होती, तर मग मी 20ची आणलेली आहे. ह्या बघा इकडं भोपळा 15 रुपये पावशेर होता, तर मग 15चाच आणलेला आहे. आणि हो कढीपत्ता जे आहे तो फुकट दिलेला आहे, त्याचं नाही पैसे घेतले. ह्या बघा काकडी, तर काकडी 40 रुपये पावशेर होती, मग मी 20ची आणलेली आहे. 20 रुपयाच्या 4च काकड्या आलेल्या आहेत. आणि ह्या बघा इकडे काय राजमा, तर राजमा जे आहे ना थोडासा तुम्हाला सुकल्याला दिसत असेल तर सुकल्यालाच आहे. तर हा कसा पावशेर होता, 20 रुपयाचा घेतला तर 20 रुपये पावशेर होता. आणि अर्धा किलो जर घेतला तर 30 रुपयाचा होता, म्हणून मग मी काय केलं अर्धा किलोच घेतला 30 रुपयाचा. एवढा आलेला आहे. इकडे काय आहे मुळा, तर मुळा हा 10 रुपयाला दिलेला आहे, एकच आणला आहे मुळा 10 रुपयाचा. आणि हा थोडासा तुकडा दिसतोय तुम्हाला, मला असं वाटत होतं खराब आहे का काय माहिती, त्यामुळे त्या भाजीवाल्यांनी मला असं तुकडा करून दाखवला की नाही खराब म्हणून आतमधून, म्हणूनसाठी घेतला मग खराब नाही म्हणून. तर ह्या बघा असा थोडाफार मी आज भाजीपाला आणलेला आहे. आणि इथं मी राहते ना, तर इथं भाजीची दुकानं म्हणजे अशी लई कमी आहेत बरं का, म्हणजे कुठं आहे इथं भाजीची दुकानं, भाजी मंडईच नाही इथं कुठंच जवळपास. त्यामुळं मग जिथं पण मला भाजीला जायला लागतं ना, मी पहिली राहत होते तिकडं जायला लागतं मग भाजीला. तिथं कसं थोडंफार ताजी भाजी असतात, भले 2 रुपये जास्त का होईना पण थोड्याफार चांगल्या भाज्या असतात. आणि इथं जर घेतलं नाही तर जवळपास आहे बरं का 1-2 दुकानं, पण लई सुकलेल्या भाज्या असतात आणि महाग पण लई असतात. म्हणून मग मला काय करायला लागतं या तिकडं एवढ्या लांब जायला लागतं या. पोरांची शाळा असली ना की मग मला परवडतं, येता मी भाजीपाला पण घेऊन येते. पण आता पोरांची दुपारची शाळा सुट्टी या, मग दुपारचा भाजीवाला नसतोय, संध्याकाळी 6च्या पुढं असतोय तिथं, मी पहिली राहत होते ना तिथं. त्यामुळं मग मला काय करायला लागतं या, मग संध्याकाळचं 6च्या नंतर एवढ्या लांब परत भाजीपाला आणण्यासाठी जायला लागतं या. आणि इथं बरं का थोडंफार महागच असतं या भाजीपाला म्हणा, म्हणजे काही पण थोडंफार महागच असते या. आता कसं काय तर इथून एक 2-4 किलोमीटरवरतीच माझी मावशी राहिलं आहे बरं का, बुपुडी म्हणून. तर तिथं भाजी मंडई लई मोठी आहे, तर तिथं आहे ना भाजीपाला इतकं स्वस्त आहे ना, म्हणजे जवळच आहे, एवढं काही लांब नाही. मी राहते इथून अंतर बुपुडी ते अंतर जवळच आहे, एवढं काही लांब नाही. पण तिथं भाजी मंडई असल्यामुळं तिथं भाजीपाला इतका थोडाफार स्वस्त असतो या. तर माझी मावशी प्रत्येक वेळेस मला म्हणत असते बरं का, तू इकडंच येत जा भाजीपाला आणायला, पण माझं काही जमत नाही, मग मला वेळच नसतोय. त्यामुळे मग मला इथूनच नवीलाजाने घ्यायला लागतोय. आता महाग असला तरी माणूस लय नाही पण थोडंफार कवाय ना खाल्ल्याशिवाय राहतंय का, बरोबर का नाही. तर असा भाजीपाल्याचा भाव आहे बरं का. आणि माझा व्हिडिओद्वारे कदाचित कोण गैरसमज पण करून घेतं बरं का, की भाजीपाल्याचा भाव वाढलं की लगेच व्हिडिओ टाकाय. अजिबात नाही, मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे. भाजीपाल्याचा भाव नाही, उलट अजून जरी वाढलं तरी पुणे सिटीमधली लोक आहेत ती लय नाही पण थोडं कवाय ना आम्ही घेऊन खाणारच, बरोबर का नाही. तर भाजीपाल्याचा भाव वाढला, आता गॅस एवढं वाढलेलं आहे तर त्याच्यावरती कोण बोला ना, बरोबर का नाही. तर त्याच्यावरती पण बोलणं गरजेचं आहे. आता किती गॅस म्हणा, म्हणजे काही गोष्टी अशा वाढलेल्या आहेत त्यावरती पण मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे बरं का. पण भाजीपाला वाढला म्हणजे मध्यस्थी लोक शेतकऱ्यांना एवढं म्हणावं असं भेटत नाही, बरोबर का नाही. मध्यस्थी लोक जे असतात ना खाणारी तेच निम्मी अर्धी खात्यात. शेतकऱ्यांना म्हणावं एवढा म्हणजे त्यांच्या कष्टाचं मोल जे आहे त्यांना भेटायला पाहिजे ते भेटत नाही. जे मध्यस्थी लोक आहेत ना तेच हे करतात, खात्यात पैसे. शेतकऱ्यांचं कुठं एवढं, शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये काय एवढं म्हणजे म्हणाल असं त्यांचा नसतो एवढा फायदा. तर माझा व्हिडिओ काढण्याचा उद्देश एवढाच आहे की आमच्या तिकडं असा भाव आहे, तुमच्या तिकडं कसा काय भाव चालला आहे भाजीपाल्याचा म्हणा किंवा कांदा बटाटा ह्याचा कसा काय भाव चालला आहे ते कमेंटद्वारे मला सांगा. आणि व्हिडिओ काढण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे की आमच्या तिकडं असा भाव चालू आहे, बाकी काय नाही बरं का. नाहीतर कोण असतात बघा हुकलेली ते चुकीचं पण कमेंट आता शेतकऱ्यांना खाऊ द्या किंवा आई, नाहीतर काय. त्याचा माझा उद्देश तसा नाही, तसं गैरसमज करून घेऊ नका. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते, पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय, ठेवते बरं का आता.